हॅलो एव्हरीवन. मागील व्हिडिओमध्ये ॲप इन्स्टॉलेशन, लॉग इन, पंचआउट व लोन डिटेल पेज पाहिले. या व्हिडिओमध्ये बघूया लोन डिटेल पेजवर जे 4 ऑप्शन आहेत त्यांचा वापर कसा करू शकतो. हे लोन डिटेल पेज आहे. पहिला ऑप्शन आहे कॉल मी नाऊ. जसे आपण हा ऑप्शन सिलेक्ट करतो तर या केसचे जे टेलिकॉलर व सुपरवायझर आहेत त्यांना एक पॉपअप जातो. त्यांच्या कम्प्युटर स्क्रीनवर त्यांना कळते या लोन नंबरच्या रिगार्डिंग त्यांच्याशी बोलायचे आहे. जेव्हा तुम्ही त्यांना कॉल करता तर तुमचे टेलिकॉलर किंवा सुपरवायझर दुसऱ्या कॉलवर बिझी असतात, ज्यामुळे तुमच्याशी बोलणे होत नाही व त्यांना कळत नाही तुम्हाला त्यांच्याशी बोलायचे आहे. हा ऑप्शन त्यासाठी आहे की त्यांना कळेल तुम्हाला त्यांच्याशी बोलायचे आहे, तर ते तुम्हाला कॉल करू शकतात. मार्क विजिटमध्ये कोणत्याही लोन नंबरचा फीडबॅक तुम्ही टाकू इच्छित नाही. तुम्ही बँकचे ॲप वापरत असाल, तुम्ही तिथून फीडबॅक अपडेट केला आहे, त्यानंतर मार्क विजिटवर क्लिक केल्यास तुमचा विजिट काउंट सिस्टममध्ये अपडेट होऊन जातो की तुम्ही या लोन नंबरवर विजिट केली आहे. परंतु फीडबॅक मॅन्युअली टाईप किंवा एंटर करून टाकायची गरज नाही. तुमच्या बँकेच्या ॲपद्वारे तुम्ही जो फीडबॅक टाकला आहे त्याची एक फाईल तुम्ही बल्कमध्ये डाउनलोड कराल तर त्याने ट्रेल बनेल. तिसरा ऑप्शन आहे कॉन्टॅक्ट इन्फो. या ऑप्शनवर क्लिक केल्याने लोन नंबरवर कस्टमरचे जेवढे नंबर आहेत ते नंबर दिसतील. येथून डायरेक्टली कॉल करू शकता. मॅन्युअल कॉलिंग करावी लागणार नाही. येथून डायल कराल तर डायल होईल. हा कॉल नाऊचा ऑप्शन आहे. यामध्ये तुमचा एक एजन्सी कॉन्टॅक्ट या लोन नंबरवर जेवढे तुमच्या बॅकएंडचे युजर आहेत, मग ते सुपरवायझर, टेलिकॉलर किंवा टीम लीडर असोत, त्यांनाही डायरेक्टली येथून कॉल करू शकता. फोर्थ ऑप्शन आहे लोकेशन इन्फॉर्मेशन. एक लोन नंबरवर कस्टमरचे जेवढे ॲड्रेस असतात तर ते ॲड्रेस सिलेक्ट करून गुगल मॅपद्वारे कस्टमरच्या घरी जाऊ शकता. अधिक माहितीसाठी नेक्स्ट व्हिडिओ पहा. थँक यू.